Hello students, hi. Okay, in this lecture, we will discuss the another part of our second unit. Already we discussed about the financial planning, estimating financial requirement, limitations of financial planning, and sources of financial planning. This is the last part of our second unit, that is capitalization. I will forward you a separate PPT and then we may write according to that PPT your notes. Okay, so capitalization is favorite part of my study. खूप चांगला टॉपिक आहे कॅपिटलायझेशन. तुम्हाला सगळ्यांना भीती वाटली होती की मी कॅपिटलायझेशन अजून शिकवलं नाही आणि आम्ही कसं लिहू. बरं, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी त्याच्यावरती 2-4 लेक्चर्स घेणार आहे आणि कॅपिटलायझेशन हे तुम्हाला मी समजून सांगणार आहे. सो डोंट वरी. आणि ही PPT पण मी सेपरेट तुम्हाला फॉरवर्ड करेन. ओके, इंटरेस्टिंग पार्ट आहे, महत्त्वाचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट आहे आणि इझी आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इझी आहे तुम्हाला समजायला. ओके, so let us start our lecture. That is capitalization. This word include the word that is capital. Capital means the funds or money which is required to start and run our business. Okay, so capitalization is an important part of financial planning. So we are discussing here. Our unit name is financial planning, and in financial planning one part is capitalization. So the term capitalization comes from the word capital, and capital is the lifeblood of any business. Without capital, the business cannot be run. Okay, so every business needs capital. So it is कॅपिटल म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात येतं काय येतं. इक्विटी शेअर कॅपिटल, प्रेफरन्स शेअर कॅपिटल, डिबेंचर्स एटसेट्रा एटसेट्रा. सो capital is a combination of both own capital and borrowed capital. बरोबर. ओन कॅपिटलमध्ये काय येईल? इक्विटी कॅपिटल, इक्विटी शेअर कॅपिटल अँड समटाईम्स प्रेफरन्स शेअर कॅपिटल ऑल्सो. अँड बॉरोड कॅपिटल मीन्स डिबेंचर्स अँड लोन्स फ्रॉम अदर institutions. So capitalization is a combination of long-term capital and ownership capital. Okay, so it is the total amount of valuation of fixed asset. आता ही लायबिलिटी साईड झाली कोणती? इक्विटी शेअर, प्रेफरन्स शेअर्स, डिबेंचर्स, लोन्स. ओके, ही लायबिलिटी साईड झाली बॅलन्स शीटची. आणि ॲसेट साईडला काय असतं? टोटल ऑफ फिक्स ॲसेट्स, टोटल ऑफ ॲसेट्स असतात. मग अगेन ॲसेट्स डिवायडेड इंटू 2 पार्ट्स, दॅट इज फिक्स ॲसेट अँड करंट ॲसेट्स. ओके, so fixed asset, you better know that land, building, furniture, machinery, etc. And current asset represented stock and bond outstanding. लक्षात येते? कॅपिटलायझेशन मीन्स काय आहे? इट इज अ प्रोसेस टू डिसाईड द अमाऊंट ऑफ कॅपिटल. कॅपिटलची अमाऊंट डिसाईड करण्यासाठी जे काही लागतं त्याला काय म्हणायचं? कॅपिटलायझेशन. सो 1 minute. कॅपिटल अँड कॅपिटलायझेशन आर 2 डिफरंट टर्म्स. वेगवेगळे शब्द आहेत कॅपिटल आणि कॅपिटलायझेशन. कॅपिटल मीन्स ओनली फंड आणि कॅपिटलायझेशन मीन्स काय आहे? कॅपिटलायझेशन मीन्स द प्रोसेस फ्रॉम विच वी कॅन गेट दॅट फंड्स. आपण कुठून तो फंड मिळवणार आहोत, कसा डिसाईड करणार आहोत, त्याला काय म्हणायचं? कॅपिटलायझेशन. इट इज द प्रोसेस ऑफ determining the quantum of funds that a firm would require to run a business. बरोबर. बिझनेस रन करण्यासाठी जो काही फंड लागणार आहे तो आपण कसा कुठून मिळवणार आहोत, दॅट इज नोन ॲज कॅपिटलायझेशन. समजलं? कॅपिटलायझेशन मीन्स काय आहे? ओके, सो इट शुड बी डिस्टिंग्विश फ्रॉम शेअर कॅपिटल which refers only to the paid up value of shares issued by the company and definitely excludes bonds. याच्यामध्ये बॉन्ड येत नाहीत. सो कॅपिटलायझेशन मीन्स द टोटल par value of all the securities.
पार व्हॅल्यूचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? 3 व्हॅल्यूज असतात. डिस्काउंट असतं, प्रीमियम असतं आणि पार असतं, ॲट पार. प्रीमियम मीन्स काय असते? 100 रुपीजचा 110, त्याला काय म्हणायचं? ॲट ए प्रीमियम. 100 रुपीजचा 90 रुपी असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲट ए डिस्काउंट. आणि 100 रुपीजचा 100 रुपीजच असेल तर त्याला काय म्हणायचं? ॲट पार. ओके. सो कॅपिटलायझेशन मीन्स द टोटल पार व्हॅल्यू ऑफ ऑल सिक्युरिटीज. मग त्या सिक्युरिटीजमध्ये काय येतात? शेअर्स अँड डिबेंचर्स इश्यूड बाय कंपनी and reserves, surplus and value of all other long term obligations, म्हणजे long term loans. Okay, so this term includes the value of ordinary and preference shares, the value of all surplus earned, and the value of bonds and securities still not redeemed. Redeem means परत करणे. रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स असतात की नाही, रिडीमेबल डिबेंचर्स असतात. म्हणजे काय आहे? आफ्टर सर्टन पिरियड्स वी हॅव टू रिडीम इट. 5 वर्ष, 10 वर्ष, 7 वर्ष काही त्यांची मुदत असेल, त्या मुदतीनंतर आपल्याला ते परत द्यावे लागतात. बरोबर. सो कॅपिटलायझेशन इज दस द सम टोटल ऑफ ऑल लाँग टर्म फंड्स अवेलेबल टू द फर्म अलॉंग विथ द फ्री रिझर्व. म्हणजेच कॅपिटलायझेशन काय आहे? या सगळ्याची टोटल आहे. मग ह्याच्यामध्ये रिझर्व्स पण येतात. ओके. मग आता खाली डेफिनेशन दिलेली आहे. कॅपिटलायझेशन इज ए वर्ड ऑर्डिनरीली यूज्ड टू रेफर द सम ऑफ आउटस्टँडिंग स्टॉक्स अँड फंडेड ऑब्लिगेशन्स विच मे रिप्रेझेंट फिक्टिशियस व्हॅल्यूज. थोडक्यात काय घ्यायचं? कॅपिटलायझेशन मीन्स टू डिसाईड द अमाऊंट ऑफ कॅपिटल. लक्षात आलं? कॅपिटलायझेशन म्हणजे कॅपिटलची अमाऊंट डिसाईड करणे आणि ती कुठून मिळवणार आहोत ते डिसाईड करणे. बरोबर. कॅपिटलायझेशन इज दॅट विच कंप्रायझेस ऑफ कंपनीज ओनरशिप कॅपिटल. मग याच्यामध्ये पुन्हा काय येतं? स्टॉक आणि सरप्लस, रिटेन्ड अर्निंग्स वगैरे येतात की नाही, रिझर्व येतात. अँड बॉरोड कॅपिटल. ओन प्लस बॉरोड कॅपिटल. बरोबर. म्हणजे काय आहे? कॅपिटलायझेशन आहे. समजलं? कॅपिटलायझेशन मीन्स काय आहे? कळलं का? आता ह्याच्या 2 टर्म आहेत. खरं तर 3 आहेत कॅपिटलायझेशनच्या. त्याच्या थेअरी पण आहेत. ह्या थेअरीज तुम्हाला अभ्यासाला नाही आहेत, थोड्याशा क्लिष्ट आहेत, त्या म्हणून मी काही ते जास्त डिस्कस करणार नाही. द कॉस्ट थेअरी एक आहे आणि अर्निंग थेअरी ऑफ कॅपिटलायझेशन आहे. जर तुम्ही सेटनेटचा अभ्यास करायला घेतला तर या सेटनेटच्या अभ्यासात या दोन्ही थेअरीज खूप इम्पॉर्टंट रोल त्यांचा आहे आणि त्या तुम्हाला चांगल्या समजल्या पाहिजेत. समजलं? आपल्या इथं काय आहे की 4थ्या युनिटमध्ये छोटासा पॉईंट दिलेला आहे, सब पॉईंट कॅपिटलायझेशन, म्हणून मी हे इथे जास्त डिस्कस करणार नाही. तर कॅपिटलायझेशन हे मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल. आता ह्या कॅपिटलायझेशनचे 3 टाईप्स आहेत. एक आहे ओव्हर कॅपिटलायझेशन, अंडर कॅपिटलायझेशन अँड नेक्स्ट आहे ऑप्टिमम कॅपिटलायझेशन. ओके. ह्या सगळ्या डिटेलमध्ये ह्या टर्म्स तुम्हाला आहेत. ह्या मी 1 बाय 1 घेईन. ओव्हर कॅपिटलायझेशन एकदा घेईन आणि अंडर कॅपिटलायझेशन एका लेक्चरला समजावून सांगेन. सो यू नीड नॉट टू वरी. समजलं? आणि ही PPT पण मी तुम्हाला शेअर करते. पुन्हा एक मी पण नोट्स बनवणार आहे, ते पण तुम्हाला शेअर करेन आणि तुम्ही ते लिहा. आणि सेकंड टॉपिक संपल्यानंतर मी तुम्हाला असाइनमेंट देणार आहे. ती असाइनमेंट पण तुम्ही कंप्लीट करायची आहे. ओके. समजलं? बाय.